देशभरात अतिशय तीव्र आणि संतप्त भावना आहेत. पंतप्रधानांनी थेट इशारा दिलाय. मोस्ट फेवर्ड नेशनचा जो दर्जा होता पाकिस्तानला दिलेला तोही काढून घेतलाय. सर्व पक्षीयांनी एकमुखानं सरकारच्या पाठीशी उभं राहू असं म्हटलंय. सर्व सैनिकांच्या शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केली. देशभरात मोर्चे निघू लागलेत. पाकिस्तानचे झेंडे जाळले जात आहेत. पण हे सगळं करून एवढ्याच वर थांबणार का? आताची लढाई पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे आणि त्याहीपेक्षा देशातल्या कोट्यावधी जनतेला वाटतंय त्याप्रमाणे आर के पारची लढाई असेल. टेलीफोन से संपर्क कर लो कि नहीं बाबा जाएंगे पर हमें छुट्टी नहीं मिल पाएगी. सरकार तो कुछ नहीं कर रही है, ऐसी बातें बना बार बार यही होता है. इसके सारे एक ही कमाने वाला सदस्य बेटा यार बेटा संपूर्ण देशवासियांची आता एकच भावना आहे, ती म्हणजे आता इथून पुढची लढाई पाकिस्तान सोबत ही आर या पार अशाच पद्धतीची व्हावी. आणि खरं तर आर या पार सुद्धा नाही, पारचीच व्हावी. पण ही लढाई कशा पद्धतीनं होणार, पाकिस्तानला आपण कशा पद्धतीनं धडा शिकवणार, याबद्दलच आपण बातचीत करणार आहोत. जाणून घेणार आहोत की विविध तज्ज्ञांना काय वाटतंय, राजकीय पक्षाचे लोक काय विचार करतायत आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा याबद्दल काय वाटतंय, काय विचार करते सर्वसामान्य जनता. आपल्यासोबत निवृत्त कर्नल सुधीर सावंत आहेत, भाजपचे प्रवक्ते राम कदम आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहेत, कॅप्टन डॉक्टर सुरेश वंजारी आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत आणि सारंग गोसावी पुढच्या काही वेळात आपल्यासोबत असतील, की जे काश्मीरमधल्या मुलांसाठी प्रामुख्यानं काम करणाऱ्या असीम फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी काय म्हटलंय, काय इशारा दिलाय, पाहूयात. हमारा पड़ोसी देश ये भूल रहा है कि ये नई नीति और नई रीति वाला भारत है. आतंकी संगठनों और उनके आकाओं ने जो हैवानियत दिखाई है उसका पूरा हिसाब किया जाएगा. पंतप्रधानांची प्रतिक्रिया पाहिली आणि एक माणूस म्हणून माझ्या दृष्टीने CRPFनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेली जी प्रतिक्रिया आहे तीच संपूर्ण देशवासियांची भावना आहे. विसरणारही नाही आणि ह्याचं सडेतोड उत्तरही दिलं जाईल. राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांकडे जाण्यापूर्वी आपण जाऊयात. कॅप्टन डॉक्टर सुरेश वंजारी आहेत आपल्यासोबत. वंजारी सर, काय वाटतं तुम्हाला, काय पहिल्या 4 टप्प्यातली रणनीती काय असली पाहिजे, कशी असू शकते, काय करायला पाहिजे? खरं म्हणजे मी स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलोय. मी बरेचसे मोठे राष्ट्रीय पुरुष लाईक महात्मा गांधी, साने गुरुजी, सावरकर या सगळ्या लोकांना जवळून पाहिलं. जो आपला भारत प्री इंडिपेंडन्स एरामध्ये होता, आज ह्या व्यक्ती माझ्या आदर्श म्हणून आहेत. जो हिंदुस्थान मी पूर्वकाळामध्ये पाहिला आणि आज पाहतोय याच्यामध्ये बराच फरक आहे. याच्या आधी मला जे आपले 41-42 जवान शहीद झाले त्यांना मनपूर्वक माझी श्रद्धांजली. तो काळ असा होता, आम्ही हिंदू या मुसलमान या ख्रिश्चन सगळे एकत्र राहत होतो. ते भेदभाव नव्हते. आज जगामध्ये तुम्ही पाहिलं, मग तुम्ही अमेरिका घ्या, मिडल ईस्ट घ्या, जातीवरती प्रत्येक राजकारणी माणूस सत्तेकरता आज राजकारणामध्ये जात धर्म या गोष्टी
पाहायला लागला आहे आणि सत्ता कशी मिळो हा हिंदुस्थान दुभंगला जात आहे असं माझं मत आहे। या ठिकाणी डेफिनेटली आम्ही हा जो घटना घडली आहे त्यात संपूर्ण हिंदुस्थान एक दिलाने साथ राहील गव्हर्नमेंटबरोबर। पण माझी एक सजेशन आहे की हे पॉलिटिकल पार्टीज दे मस्ट इम्प्रूव्ह अपॉन देअर बिहेवियर टू युनाइट द इंडिया। आज खरोखरच बरंच दुःख होतं की हिंदुस्थानात सुद्धा आपण तसे स्टेबल नाही आहे। ह्या घटना घडतात तर आपल्या भारतीय माणूसच इन्फॉर्मेशन माहिती देत असतो, त्याच्यातून ह्या घटना घडत असतात। आरपारची लढाई करायची म्हणजे काय करायचं? गेल्या 70 वर्षामध्ये 4 वेळा पाकिस्तानने खोडी काढली आणि हिंदुस्थानी आरपारचा जबाब दिलेला आहे। एक्झाम्पलच म्हणायचं मोठी सर्जिकल स्ट्राईक 1971 जे अमेरिका किंवा रशियाला सुद्धा जमलं नाही की स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं, ते आपल्या सरकारने केलेलं आहे। आता आरपारची लढाई द्यायची म्हणजे काय करायचं? वास्तवता याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायला पाहिजे आणि ते पूर्वकाळात झालेलं होतं, पुढे त्याला या तडे जायला लागलेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की जातपात धर्म सोडून राजकारणात धर्म किंवा जात येऊ नये अशी अपेक्षा आहे। बरं, सारंग गोसावी आहेत आपल्यासोबत। गेल्या काही काळापासून असीम फाउंडेशनच्या माध्यमातून ते जम्मू काश्मीरमध्ये काम करतायत। सारंगजी, कसं पाहताय तुम्ही याकडे? एक दुःख आणि वेदना वंजारी सरांनी बोलून दाखवली, ती म्हणजे काही वेळेला अशा घटना घडून ज्या जातात आणि नंतर असं लक्षात येतं की कदाचित काही स्थानिक लोकांना फितवलं गेलं, फसवलं गेलं, त्यांची डोकी भडकवली गेली, त्यांचा वापर केला गेला आणि अशा हल्ल्यांना त्यांचा उपयोग करून आपल्याच लोकांना आपल्याच विरोधात वापरलं गेलं। तुम्ही गेले काही वर्ष काम करताय, काय अनुभव आहे तुमचा? काय आता नेमकं झालं पाहिजे? अगदी बरोबर सर बोलले, कारण आत्ता जर तुम्ही अतिरेक्यांचे एकूण पर्सेंटेजमध्ये डिवाइड केलं आपण, तर साधारण 20 ते 25% हेच फक्त बाहेरचे अतिरेकी आहेत आणि उर्वरित 70 ते 75% हे काश्मीरमधले तरुण यांनी आज बंदुका हातात घेतल्यात। 2014 असो, त्याच्यानंतर आपण जे बदलत गेलेलं आहे सगळं राजकारण, ज्या पद्धतीचं सगळं वातावरण तिकडे बदलत गेलं आहे, त्यातून जी एक जास्ती मोठी म्हणजे हे आत्ताच चालू झालं आहे असं मी म्हणत नाही आहे, पण त्याच्यानंतर एक मोठ्या प्रकारची दरी तयार झाली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा विश्वास होता की काहीतरी बदल घडणार आहे। इव्हन जेव्हा मी म्हणजे माननीय पंतप्रधान मोदी म्हणून जेव्हा निवड झाली तेव्हाही काश्मीरमध्ये असा विश्वास होता की ठीक आहे, आता काहीतरी उत्तर मिळणार आहे। परंतु त्याच्यानंतर जे 2 पक्षांमधलं एक विभाजन झालं, त्याच्यामध्ये एक मोठा दरी तयार झाली आणि ती दरी वाढत गेली आणि बुरहानवाडीनंतर ती अजून मोठी दरी तयार झाली। पण हे खरं आहे की आपण काय करतोय, आपण प्रत्येक वेळी एक छोटं आणि लगेचचं उत्तर शोधायला जातोय। आपण सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलायला जातो लगेच आणि आपल्याला वाटतं की एका सर्जिकल स्ट्राईकने हा प्रश्न सुटणार आहे। आपण युद्धाबद्दल बोलायला जातो आणि युद्ध करून हे प्रश्न सुटणार आहे। तर हा प्रश्न इतक्या सहज सुटणार नाहीये, हा इतक्या लगेच सुटणार नाहीये, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि दीर्घकालीन त्याच्यावरची एखादी पॉलिसी असली पाहिजे जी सगळ्या राजकारणी पक्षांनी, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन केली पाहिजे, ज्याच्यामध्ये ते पूर्णपणे आत्ता काय पराभूत झाल्यासारखेच आहेत, कारण ते कधीच असं करत नाहीत की व्हिजन 2030 फॉर काश्मीर हे आजपर्यंत झालं नाही। हेच करताना काल मला असं कळलं की रात्री अरवानी आणि शोपियानसारख्या काही गावांमध्ये तिथे फटाके वाजले गेले। माझे जवान शहीद होताना जर असा बेदारकारपणा तिथल्या जवानांमध्ये होत असेल आणि तिथल्या तरुणांमधनं ते येत असेल तर त्याला ज्या प्रकारचं उत्तर द्यायची गरज आहे ते उत्तर आपला जवान देतीलच आणि दिलेच पाहिजे। त्यांना ती सूट देणं हे उत्तम आहे। परंतु ते असतं ना की एक कायम फक्त सर्जिकल स्ट्राईक आणि ह्याच्या उत्तरांपेक्षा तिथल्या माणसांना जोडणं आणि तिथले माणसं त्यांच्याकडे जाणार नाहीत यासाठी दीर्घकालीन पॉलिसी। पण त्याच वेळी जे आपण 90 ते 96 मध्ये नॉर्थ काश्मीरमध्ये करून दाखवलं, आय गेस आता साऊथ काश्मीरमध्ये ते करायची गरज आहे आणि तितक्याच खंबीरपणे आपल्याला उभं राहायला पाहिजे। महाजन सर, खरं म्हणजे हा दिवस सर्व भारतीय नागरिकांनी एकजुटीनं पाकिस्तान प्रेरित ISI, जैश ए मोहम्मद किंवा अन्य ज्या दहशतवादी संघटना आहेत यांच्या विरुद्ध उभं राहण्याची आवश्यकता आहे। या निकषावर आज भारत सरकारच्या मागं सगळे राजकीय पक्ष उभे आहेत
त्याच्यात मतभेदाचा काही कुठं मुद्दा नाही. पण कालच्या घटनेनंतर देशातल्या काही लोकांच्या भावना ज्या रीतीनं उद्दीपित झालेल्या आहेत, त्या भावनोद्दीपनेच्या अवस्थेमध्ये या प्रश्नाचा विचार करणं सुद्धा अवघड होऊन बसलेलं आहे. उदाहरणार्थ आपलं जे टायटल आहे आता आर या पार, असं आर या पार कधी होत नसतं. आणि आपल्याला जर आठवत असेल तर अटल बिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा ही घोषणा दिली, अब आर या पार की लढाई होगी, असं अटल बिहारी वाजपेयी म्हणाले ते. पण असं म्हणणारे अटल बिहारी वाजपेयीच नंतर लाहोरला बसनी गेले आणि शांतता प्रयत्नांना एक वेगळी दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळं आज सर्वजण आपल्या भावना व्यक्त करतायत, आपला रोष व्यक्त करतायत, आपला संताप व्यक्त करतायत. पण हा रोष आणि संताप याला एक असहाय्यतेची किनारसुद्धा आहे. म्हणजे असं की इतक्या वेळा पाकिस्तानचा आपण पराभव करून सुद्धा पुन्हा पुन्हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना हे जर करत असतील तर आणखीन किती वेळा याच्याशी भांडत राहायचं, आणखीन किती वेळा आपल्या लोकांचे बळी द्यायचे, आणखीन किती आपल्या सैनिकांचे बळी द्यायचे, असा एक असहाय्यतेची किनारसुद्धा या प्रश्नाला आहे. पण हे सर्व लक्षात घेतलं तरी ही पहिली भावनोद्दीपक फेज झाल्यानंतर आत्ता गोसावी म्हटल्याप्रमाणे सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रीय हिताचा म्हणून हा प्रश्न घेऊन त्यावर पाकिस्तान आणि भारत हे दोन शेजारी देश आहेत आणि ते काही आपल्या भौगोलिक स्थानापासून दूर कुठं जाणार नाही आहेत. येणाऱ्या प्रदीर्घ काळात ते आहेत तिथंच राहणार आहेत. त्यामुळे या शेजारी देशांचे संबंध सौहार्दाचे, सलोख्याचे आणि शांततेचे कसे होतील याबद्दलचं एक सहमतीचं धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. खरं तर तुम्ही आणि गोसावी सर जे म्हणाले त्याच्यातल्या काही मुद्द्यांना सर्वसामान्य नागरिक निश्चितपणे आक्षेप घेतील. कारण आता ना महाजन सर तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण आता ना कोणीच ऐकून घेण्याच्या, शांतपणे विचार करण्याच्या मनस्थितीत आत्ता नाही. कारण सर्वसामान्य नागरिकांच्या भावना या खरंच अतिशय तीव्र आहेत. तरीही तुमचं जे अभ्यास आहे आणि आकलन आहे त्याचा आदर करून आपण पुढच्या वक्त्यांच्याकडे बोलूयात. राम कदम, काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे सरकार? पहिले 4 थेट कृतीची पावलं काय असली पाहिजे? सर्वप्रथम जे जवान शहीद झालेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या घटनेमुळे पूर्ण देश दुःखात आहे. लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे, राग आहे. आणि आता बोलणी, चर्चा, सहमती याच्या पलीकडे लोकभावना गेलेल्या आहेत. आणि मोदीजींनी ज्या पद्धतीनं दुपारी सांगितलं, व्यक्त केली मोदीजींनी भावना, तीच भावना या देशातल्या प्रत्येक भारतीयांची आहे की आपण वारंवार पाकिस्तानला संधी देतो, पण ते वारंवार पाठीमागे येऊन भ्याडासारखे हल्ले करतात आणि आपल्या जवानांना अशा पद्धतीनं त्यांना शहादत द्यावी लागते. हे दुर्दैव आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक झाला तर त्यावेळेस देशभरानं कौतुक केलं. सर्जिकल स्ट्राईक त्यावेळेस आवश्यक होता. आता पुन्हा एकदा नव्यानं पाकिस्तानमध्ये जे आतंकवादी केंद्र आहेत त्या ठिकाणी आतंकवाद्यांचं ट्रेनिंग होतं आहे. असे जे सगळे आणखी काही केंद्र असतील तर त्या सगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक झाला पाहिजे, अशा प्रकारची जनभावना आहे. सकाळपासून मी अनेकांशी बोलतो आहे. सर्वच लोकांची ही भावना आहे. आणि याच्यामध्ये पक्ष, दल वगैरे असं बंधन न राहता सर्व भारतीय आता एक झालेले आहेत. आणि अगदी लोकभावनेचा सन्मान राखत प्रधानमंत्री मोदीजींनी देखील हे स्पष्ट केलं आणि ताबडतोब की सैन्याला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आहे. एक बंदुकीची गोळी जरी झाडायची असेल तर आपल्या भारतीय सैनिकांच्या मनगटामध्ये ताकद आहे, हुशार आहेत, ते धाडसी आहेत. पण अगोदरच्या कालखंडामध्ये त्यांना गोळी झाडण्याची देखील परवानगी सरकारकडून घ्यावी लागत होती. मोदीजींनी अतिशय चांगलं केलं की त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यांना वेळ कधी ठरवायचे, प्लान कधी ठरवायचा आहे आणि कुठल्या ठिकाणी काय हल्ला करायचा आहे, या सगळ्या गोष्टींविषयी मोदीजींनी सार्वजनिक सगळ्या देशभराला तशी माहिती दिली की सैन्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि मी आपल्याला भागवतजी सांगतो की ज्या पद्धतीनं अगोदर देखील सर्जिकल स्ट्राईक झाला, अशाच पद्धतीनं पाकिस्तानला मोदीजी धडा शिकवतील हा पूर्ण भारतीयांच्या मनामध्ये विश्वास आहे. आपले पक्ष असतील, निवडणुकीच्या 10 दिवसात आपण भांडू, पण अशा वेळेस मात्र पूर्ण देश
स्वतःचे पक्ष बाजूला ठेवून देश पहिला महत्त्वाचा या भावनेनं एकत्रित येऊन आपण पाकिस्तानशी लढलं पाहिजे. आता काय काय सुरुवात केली तर तुम्हाला माहिती आहे, मोस्ट फेवर्ड नेशनचा आपण दर्जा काढून घेतला. आज तातडीची बैठक झाली. बैठकीमध्ये मोदीजींच्या मागच्या 4.5 वर्षाच्या परदेश वाऱ्यांबाबतीत अनेकांनी त्यावेळेस टीका टिप्पणी केली असेल, पण आज लक्षात येतंय की मोदीजी परदेशात ज्या ज्या ठिकाणी गेले ते सर्व देश आज भारताच्या बाजूने उभे राहिलेत. म्हणजे त्यावेळेस आपण टीका करत होतो, पण आपल्या लक्षात नाही आलं ते परदेश वाऱ्या काही टुरिझमसाठी करत नव्हते, ते परदेश वाऱ्या देशाच्या भल्यासाठी करत होते. आज अमेरिका आहे, लंडन आहे, हे सर्व देश आज भारताच्या बाजूने उभे राहिलेत आणि पाकिस्तान आता एकटा पडलाय, घाबरलाय. पाकिस्तान करायला गेले, पण कालपासून जी त्यांची जी स्थिती आहे अत्यंत भयभीत अवस्थेत पाकिस्तान आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. थोडंसं आपण या चर्चेतनं आता पुढे जाऊयात. वंजारी सर, आपण मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा पाकिस्तानचा काढून टाकला, म्हणजे जेव्हा उरीचा हल्ला झाला होता त्याही वेळेला आपण हा दर्जा हटवलेला नव्हता. आज मात्र आपण हा दर्जा हटवला. आज लोकांमध्ये जी तीव्र भावना आहे त्याचं कारण कदाचित असं असू शकेल की उरीमध्ये नेमकं काय झालं हे देशवासियांनी त्या अर्थानं पाहिलं नाही. ही दृश्य, या 200 किलो RDXची भयानकता, भीषणता, ही सगळी थेट भर रस्त्यात देशवासियांनी पाहिली आहे कालपासून. त्याच्यातल्या काहीची कल्पना करतायत देशवासी काय झालं असेल. तुम्हाला असं वाटतं की या मोस्ट फेवर्ड नेशनच्या दर्जामुळे पाकिस्तानला आपण अनेक भाज्यांपासून ते अनेक गोष्टी आपण पाकिस्तानला देत होतो, पाकिस्तानचे रसद मिळण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्याच्यातला हा एक मार्ग आहे, हे फार आधी करायला हवं होतं? मला नाही वाटत तितकं. नाही, मला तितकं काही वाटत नाही की ह्या गोष्टी आपण जरी हे केल्या तरी त्याच्यातून काही मार्ग निघेल. बेसिकली आपण दोघांमधली दरीच वाढवतोय असं वाटतं मला. कारण ह्या गोष्टी एक पाकिस्तानामधल्या काही गोष्टी, काही जे काही धर्मवादी वगैरे संस्था आहेत त्यांच्याकरता हे त्रास होतो आहे. पाकिस्तानमध्ये सरकार असं राहिलेलंच नाही आहे, लोकशाही सरकार नाही आहे. बेसिकली आपण जर विचार केला तर हिंदुस्थान आणि पाकिस्तान जिओग्राफिकली, कल्चरली आणि इमोशनली एक आहेत, भावना एक आहेत. या भावना जर जपून घेतल्या आपण, हे जे काही तू मला मारणे म्हणून मी तुला मारतो, याच्यातून हा मार्ग निघणार नाही आहे. वंजारी सर, पण हे दरवेळेला एका बाजूनं बोलून होत नाही ना पॉलिटिकल पार्टींचा. वंजारी सर, हे दरवेळेला भारतानं बोलून होत नाही. मगाशी महाजन सरांनी त्याचा उल्लेख केला. वाजपेयींनीच असं सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं होतं की लढाई आर पारची असेल, पण शेवटी त्याच वाजपेयींनी अशी भूमिका घेतली. महाजन सर म्हणाले त्याच्यात तथ्य आहे, त्यांनी समझोता एक्सप्रेस सुरू केली, त्यांनी बस सुरू केली, बाकीच्या 4 गोष्टी केल्या. पण एवढं करूनही जर का पाकिस्तान ऐकत नसेल तर धडा शिकवायला पाहिजे का नाही पाहिजे? सहमत आहे. ह्या गोष्टी केल्याने आपण काही सुधारणार असं मला बिलकुल वाटत नाही आहे. कारण पण ह्यामध्ये लेट अस सी, आपण जर कॉमन माणसांना जर हे शिकवलं गेलं की पाकिस्तानी जनता इज नॉट अगेन्स्ट इंडिया. आज मोठे मोठे आपले लिडर्स जातात पाकिस्तानमध्ये, ते सुद्धा बोलतात की पाकिस्तानी जनता, बट हे एज्युकेशन मे बी एक कल्चरल असेल, मे बी क्रिकेट मॅच असेल, मे बी तुमचे विड्रॉ करत असेल, हे तर ह्या गोष्टी केल्याने आपण एकमेकाला चिमटेच काढतोय. त्या चिमटे काढण्यापेक्षा त्या दृष्टीकोन तो प्रयत्न झाले तर मला वाटतं हे ह्या लढाया किंवा वंजारी सर, मग आता चिमटे काढायचं सोडून ठोसा मारायची वेळ आली पाकिस्तानला, जर का ठोसाची भाषा समजत असेल तर. पण ठोसे आपण मारू नये, कुठे सुधारले? ठोसे मारले ना आपण, 65 मध्ये मारलेत, त्यानंतर 98 मध्ये मारलेत, एखादा तर मोठाच ठोसा दिलाय. आता ह्या गोष्टी होत राहणार. सोलॉंग पाकिस्तानमध्ये जर एक लोकशाही गव्हर्नमेंट आलं तरच ही सुधारणा होऊ शकेल. आपण स्ट्राईक करणार त्याचं आपलंही नुकसान होणार आहे, म्हणून थांबलं पाहिजे असं मी म्हणत नाही. स्ट्राईक जरूर करा, पण मेक इट ए पक्का. इज दॅट अ प्रॉब्लेम? म्हणजे काय? म्हणजे असा स्ट्राईक करा की परत पाकिस्तान वर तोंड करून पाहणार नाही? नाही, बेसिकली झालेलं काय आहे की आज तुम्ही वर्ल्डमध्ये पहा, लोक जी सत्ता मिळवत आहेत ती धार्मिक तत्वावरती मिळवत आहेत. मग शिया सुन्नींचं मिडल ईस्टमध्ये घ्या, अमेरिकेमध्ये रिजनलिझम घ्या. आपण हिंदुस्थानात त्याच मार्गाने जायचं का, हा सगळ्या राजकीय पक्षांनी विचार करायचा आहे. आणि एक आहे, देशावर संकट आलं तर सगळे राजकीय पक्ष आम्ही सगळे एकत्रच आहोत, सरकार जे असेल ते. तर ह्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न, अर्थात हे राजकीय पुरुष आहेत
त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करत आहेत सामान्य जनतेमध्ये डेव्हलपमेंट ऑफ मित्रत्वाचे नाते. राम कदम, त्यांचे मुद्दे पटतात तुम्हाला? मला तर एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून वंजारी सरांचे काही मुद्दे तर अजिबात पटत नाही. सर्वसामान्य नागरिकांची भावना वंजारी सरच अशी आहे की इतके ठोसे मारले जर का पटत नसेल तर असा एक ठोसा मारा की परत वर तोंड करून बघता कामा नये. वंजारी साहेब म्हणतायत त्या गोष्टीमध्ये जरी करता तथ्य असलं तरी आपण पाकिस्तानला खूप वेळा संधी दिलेली आहे, खूप वेळा त्यांना आपण माफ केलेलं आहे आणि किती वेळा आपण म्हणजे करून करून कितीदा माफ करायचा हाही एक प्रश्न उरतो. आणि दिवसाढवळ्या अशा पद्धतीनं 300-350 किलोची स्फोटके घेऊन स्कॉर्पिओ येते आणि आपल्या जवानांच्या त्या ताफ्यामध्ये सामील होते आणि अक्षरशः बस वितळताना लोकांनी पाहिले आणि अवशेष त्या ठिकाणी चिंधड्या पडलेल्या रस्त्यावर लोकांनी पाहिलेत. तर आता ही संयमाची वेळ नाही आहे. आता या क्षणाला पाकिस्तानला सडेतोड धडा हा शिकवलाच पाहिजे आणि नेमकी हीच भूमिका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील सार्वजनिक पद्धतीने मांडलेली आहे. म्हणजे साधारणपणे अशा घटना घडल्याच्या नंतर म्हणजे या अगोदरच्या देखील आपण प्रधानमंत्री पाहिलेले आहेत, इतकं सार्वजनिक पद्धतीत असं बोललं जात नाही. पण ज्या हिमतीनं मोदीजींनी आज जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका प्रत्येक भारतीयाच्या मनामनातली भूमिका आहे. महाजन सर, तुम्ही म्हणताय आणि वंजारी सर म्हणतायत त्याच्यात तथ्य आहे, पण आजच्या घडीला की काल ही घटना होऊन 48 तास व्हायचेत आणि आजच्या घडीला आपण असं म्हणायचं की ठीक आहे आपण इतक्या वेळेला ठोसे मारले पाकिस्तान सुधरत नाही, इतक्या वेळेला आपण धडा शिकवला तरी पाकिस्तान सुधरत नाही, आपण अन्य काही मार्गांचा उपाय केला पाहिजे. तुम्हीच मगाशी उदाहरण दिलं की वाजपेयींनी आर की पारची लढाई म्हणून शेवटी समझोता बस सुरू केली, बाकीचे 4 मार्गांचा वापर केला, पण तरीही पाकिस्तान ऐकत नाही. मग आता असा धडा नको शिकवायला की ज्याला कायमची अद्दल घडेल? म्हणजे काय करायचं? पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकायचा? पाकिस्तानवर जर तुम्ही अणुबॉम्ब टाकला तर जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बचा जर आपण इतिहास बघितला तर त्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळं भारतीय सीमेतल्या लोकांना पण जन्मभर मागं लागणारे दुर्धर आजार होतील. पण मग कशी अद्दल घडवणार? मुद्दा असा आहे की अद्दल घडवण्याची भाषाच चुकीची आहे. काय असली पाहिजे भाषा? तुम्ही कितीही वीरश्री युक्त बोला, तुम्ही कितीही देशभक्तीने भारीत बोला, आणि मी काही इथं राजकीय बाजू मांडायला आलो नाही, पण जेव्हा एक बाजू समोर येते तेव्हा बोलावं लागतं. उदाहरणार्थ याआधी सैनिकांना एक गोळी मारायची झाली तरी दिल्लीची परवानगी घेत. कोणी सांगितलं तुम्हाला हे? काय याचा आधार आहे? याला आधार काय आहे? तुम्ही इतिहासात जर गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की 1971च्या भारत पाकिस्तान लढाईनंतर 1995 पर्यंत काश्मीरमधली परिस्थिती ही नॉर्मलच होती. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध शांततामय आणि सलोख्याचेच होते. 71 सालच्या लढाईनंतर सिमला करार झाला, त्याच्यामध्ये सहअस्तित्वाचं तत्व मान्य झालं. त्यानंतर 95 सालापर्यंत काय कुरबुरी फारशा होत नव्हत्या. हे सगळं 95 सालानंतरचं आहे. त्यामुळं पाकिस्तान हा जन्मापासून असाच द्वाड आहे, असाच वाह्यात आहे, असाच खोड्या काढतो. या रीतीने या प्रश्नाकडे बघून महाजन सर, मोठे हल्ले पाकिस्ताननं नसतील केले, पण छुप्या पद्धतीने हल्ले पाकिस्तानमधनं थेट लोकांना प्रशिक्षित करून पाठवणं हे तर त्याही वेळेला सुरू होतं. त्याला त्यावेळी लष्कराने उत्तर दिलं होतं. जाहिरातबाजी न करता, फोटो वर्तमानपत्रात छापून न आणता, 56 इंच छाती न बढवता त्या वेळेला, म्हणजे हे मुळामध्ये हे समजून घेण्याची गरज आहे की पोलीस दल असो, CRP असो, मिलिटरी असो, प्रॉव्हिन्शियल आर्मी असो, या सर्वांना स्वतःच्या अखत्यारीमध्ये जसा प्रसंग उद्भवेल, जशी त्याची तीव्रता असेल त्या तीव्रतेमध्ये प्रतिकार करण्याची शक्ती प्रदत्तच असतेच ती. फक्त मेजर काही जर असेल तर त्याला पॉलिटिकल डिसिजन घ्यावा लागतो, केवळ सामरिक निर्णय पुरत नाही. ठीक आहे राम कदम, थोडक्यात मग भागवतजी, मला माहित नाही ही भूमिका साहेबांची स्वतःची आहे का त्या काँग्रेस पक्षाची? त्यांनी सांगितलं की ते स्वतः बोलतात त्या पक्षाच्या, पण ही या भूमिकेशी आम्ही काय भूमिका आधी सांगितलेली, मी उगाच दिशाभूल दिशाभूल नाही करत आहे. म्हणून आपण बोलतात, मी जर पक्ष पातळीवर बोलत नाही तर पुन्हा पक्ष पातळीवर जायचं कशाला? पक्षाची भूमिका मी पहिल्यांदाच सांगितली की आज सारा देश रागाच्या, द्वेषाच्या आणि असहाय्यतेच्या भावनेत असताना बाकी कुठलाही मतभेद न आणता
काँग्रेस पक्ष आज सरकारच्या सरकारला पाठिंबा देत आहे हे सांगितलं असताना पुन्हा ही यांची व्यक्तिगत एका संयमाची भूमिका आपण मांडतात, पण ती भूमिका काही आम्हाला मान्य नाही. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवलीच पाहिजे, ही भूमिका अधिकृत भूमिका ही आमची, हाच मुद्दा आहे, ही आमची अधिकृत भूमिका आहे. सहमतीची पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली गेलीच पाहिजे आणि आमच्या पराक्रमाचे 56 इंची छातीचं प्रदर्शन करायला आम्ही धुसफुसतोय, आम्ही अगदी उत्साहात आहोत. हाच तर प्रश्न आहे. म्हणजे या आधीचे सर्व भेकड होते, शंड होते आणि आम्हीच फक्त पराक्रमी आहोत आणि म्हणून आम्ही आता पाकिस्तानला उत्तर देणार आहोत. ही जर भूमिका एका बाजूला असेल तर इतर सर्व पक्षांशी बोलून सहमतीची भूमिका ठरवायचीच नाही, हाच जर निर्णय असेल तर चर्चेला वाव राहतो कुठं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपल्याला सारंग गोसावी यांच्याकडे जायचं आहे. त्यांना 2 वेळेला बोलायचं होतं, काही मुद्दे मांडायचे होते. सारंग गोसावी यांचं मत याच्याकरता महत्त्वाचं आहे की ते गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमधल्या प्रामुख्यानं तरुणाईमध्ये काम करतात. त्यांना शैक्षणिक सोयीसुविधा, वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं, आणि त्यामुळे गोसावी सर, आम्हाला काश्मीरी जनतेचं, तरुणांचं जे मन आहे ते तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. त्यांना काय वाटतं या घटनेनंतर. आपण पाहताय बेधडक, आणि आता थेट जाऊयात. राजनाथ सिंह बोलतात. भारत की बात छोड़िए, दुनिया की इस्लामिक कंट्रीज ही आतंकवाद के खिलाफ लड़ने के लिए एक साथ अंतर्राष्ट्रीय मंच पर खड़ी हो रही हैं. इसलिए ऐसी ताकतें यदि कोशिश करती हैं तो उनको मुंहतोड़ जवाब दिया जाना चाहिए. आज मैं यह भी कहना चाहूंगा कि कनवाय के ऊपर जो हमारे सीआरपीएफ का कनवाय था, जिस तरीके से उस पर फिराइन हमला हुआ है, तो आज की बैठक में यह निर्णय हुआ है कि जिस समय कनवाय चलेगा, बड़ा कनवाय चलेगा, उस समय हमें सिविलियंस के मूवमेंट को थोड़े समय के लिए रोकना पड़ेगा. उसके कारण हमारे सिविलियंस को थोड़ी देर के लिए सुविधा हो सकती है. उसके लिए हम उनसे क्षमा चाहेंगे. और मैं ये कहना चाहूंगा कि सभी लोग अमन शांति बनाकर रखने की कोशिश करें. और मैंने यह भी कहा है कि यदि सांप्रदायिक सौहार्द अथवा अमन अमान को बिगाड़ने की कोशिश किसी की तरफ से की जाती है तो पूरी शक्ति के साथ उनसे निपटा जाना चाहिए. धन्यवाद. राजनाथ जी, क्या आप मानते हैं जिस प्रकार से ये हमला हुआ, पहले से अलर्ट भी मौजूद था, एसओपी भी है कॉन्वॉयज को लेकर, लेकिन उसके बावजूद मिलिटेंट ने इतना बड़ा प्लान किया, इतना बड़ा एक्सप्लोसिव लेकर ये हमला करने में कामयाब हुई. क्या आप मानते हैं कि सिक्योरिटी लैब्स चूक हुई है कहीं? अब वो सारा इन्वेस्टिगेशन, इस समय में पूरी घटना के बारे में इन्वेस्टिगेशन का सिलसिला चल रहा है. अब देखेंगे आगे क्या चीजें निकल कर आती. सर, जम्मू में हालात खराब हुए हैं, कर्फ्यू लगाना पड़ा है, क्या अपील करेंगे वहां के लोगों को? नहीं, यहाँ के भी एडमिनिस्ट्रेशन को मैंने 2 टूक शब्दों में कहा है कि यदि सांप्रदायिक सौहार्द को, सामाजिक समरसता को तोड़ने की किसी के द्वारा कोशिश की जाती है तो उसके साथ सख्ती के साथ पेश आना चाहिए. और जम्मू पूरी तरह से नॉर्मल है, जो जानकारी प्राप्त हुई. काश्मीरमधून पुन्हा दिल्लीच्या दिशेने रवाना होताना राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री. आपल्या चर्चेत आता सुधीर सावंत सर सुद्धा सहभागी होत आहेत. ब्रिगेडियर आहेत निवृत्त. सर, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आधीच्या भागात जी चर्चा झाली त्यात थोडंसं सबुरीनं घेतलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. युद्ध किंवा ठोसाला ठोसा हे अंतिम उत्तर नाही, पण ज्या पद्धतीनं एकदा नाही 10 ठोसा मारून सुद्धा पाकिस्तान ऐकत नसेल, अशा प्रकारच्या कारवाया छुप्या पद्धतीनं आपल्याच लोकांना फसवून, फितवून, माथी भडकवून जर का करत असेल तर काय पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे? हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सरकारचाच असतो आणि त्यांनी योग्य निर्णय घ्यावा ही अपेक्षा सगळे करतात. पण मी आता साधारणतः 91च्या आधी जवळजवळ अनेक वर्ष काश्मीरमध्येच होतो आणि 91च्या नंतरसुद्धा काश्मीर काय मला सुटला नाही. कारण तिथे टेररिस्टचे सरेंडर करण्यापासून हे सगळे कामं मी पुन्हा नवीन आवृत्तीत सैन्यात असताना, खासदार असताना 2,500 टेररिस्ट आम्ही आत्मसमर्पण करून घेतले.
नंतर त्यांना आम्ही आर्मीमध्ये घेतली टेररिस्टना, आणि 8,000चं सैन्य काश्मीरमध्ये बनवलं. आणि टेररिझम 2014ला जेव्हा मी आर्मीतनं बाहेर आलो त्या 2014ला टेररिझम संपलं होतं. ते पुन्हा का सुरू झालं हा खरा प्रश्न आहे. आणि हा केवळ सैन्य काय करतं ह्याच्यावर नाही, सैन्य कसं आहे योग्य काम करतं, कारण 2 ट्रॅकवर सैन्य काम करतं. एक ट्रॅकवर असं आहे की जिथे आतंकवादी असतात, ज्यांच्या हातात हत्यारं असतात, त्यांना मारण्याचं काम सैनिक कधीच मागे हटत नाही, ते करतातच. आणि हल्ला करायचा तर हल्ला करतात. पण दुसऱ्या ट्रॅकवर जनतेचा विश्वास संपादन करण्याचं सैनिक एवढं काम करतं. कारण बेसिकली टेररिस्ट जो आहे हा समुद्रातल्या माशासारखा असतो. तो समुद्र म्हणजे ते लोकल सपोर्ट, ते स्थानिक लोक जे त्याला सपोर्ट करतात, आणि म्हणून त्याला टिपणं फार कठीण असतं. पण विषय असा आहे की तो समुद्रालाच आपलंसं केलं म्हणजे ह्या सर्वांना, मग तो आपल्या तळ्यामध्ये जर आपलं झालं तर तो तिकडे सिकडून जातो. हा प्रिन्सिपल आहे. म्हणून सैन्य नेहमी म्हणतं की यू कॅनॉट किल टेररिस्ट, यू कॅनॉट फिनिश टेररिझम बाय द बुलेट्स अँड गन्स. म्हणजे बंदुकीच्या जोरावर तुम्ही आतंकवाद कधी संपवू शकत नाही. लोकांचे हृदय आणि मन जिंकूनच तुम्ही आतंकवाद संपवू शकतो. आणि हे उदाहरण भारतीय सैन्याचं मिझोराम असेल, नागालँड असेल, आसाम असेल, पंजाब असेल, सगळीकडे सिद्ध करून दाखवले. आणि काश्मीरमध्येही सिद्ध करून दाखवलं की 2014 पर्यंत कंप्लीट शांतता होती आणि त्याच्यामध्ये गाव बंदी होती दहशतवादांना, कारण लोकल सपोर्ट हा आपल्याबरोबर होता. हे साध्य करण्यामध्ये सैन्याने प्रचंड काम 25 वर्ष केलं. त्याच्यानंतर हे घडलेलं आहे. आणि एका दिवसात ते सगळं मोडून जातं, कारण मुफ्ती येतात आणि ते म्हणतात, मुफ्ती मोहम्मद सैयद वाजपेयी आपल्या मोदींच्या बाजूला बसून असं डिक्लेअर करतात की ते आभार मानतात दहशतवाद्यांचं आणि पाकिस्तानचं, कारण निवडणुका सुरळीत होऊ दिला म्हणून आभार कुणाचं मानतात. आणि तिथे मोदी बसलेले आहेत, काही बोलत नाहीत. आणि अशा प्रकारचं अनहोली अलायन्स, अनहोली म्हणजे हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतो की बीजेपीचं आणि मुफ्तीचं जे अलायन्स होतं त्याच्यामध्ये प्रचंड टेररिझम वाढला, कारण मुफ्ती आणि मेहबूबा हे टेररिस्टचेच प्रतिनिधी आहेत असं आम्ही तरी मानतो. आणि म्हणून ह्याच्यात राजकारण जर आणायचं नसेल तर बेसिकली काश्मीरमध्ये काय केलं पाहिजे हे सरकारकडे धोरणच नाही. आणि सरकारकडे का धोरण नाही, कारण त्यांच्याकडे एक्सपर्टच नाहीत. आता VK सिंग हे मंत्री आहेत भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे, कुठेतरी कोनाड्यात बसवलंय. या देशाचा सैन्याचा प्रमुख याला कोनाड्यात बसून टाकलं. ते खंडुरी आहेत, जनरल खंडुरी, मुख्यमंत्री होते उत्तराखंडचे. एवढे चांगली माणसं असताना या सैनिकांना कोनाड्यात बसवल्यामुळे ह्या लोकांना काश्मीरमध्ये काय चाललंय ते माहीतच नाही, काय करायचंय ते माहीतच नाही. आता बीजेपी सरकारने सर्वात मोठी चूक काय केली की त्यांनी सैन्याला बाजूला काढला आणि CRPFला दिला. हा जो रोड जिथे मी पण पेट्रोलिंग केलेला आहे, जिथे रोड ओपनिंग केलेला आहे, ह्या रोड अवंतीपुराकडे सैन्याचा कंट्रोल होता. अचानक त्याला काढता आणि CRPFकडे देतात. CRPFला तुम्ही बघितलं मुंबई हल्ल्यामध्ये जेव्हा टेररिस्ट हल्ला झाला तेव्हा NSGची वाट बघत बसले आणि तिथे तुम्ही CRPFला अशा हॉट बेडमध्ये पाठवता. आणि त्यामुळे ह्या काळामध्ये ह्या गेल्या आणि कितीतरी इन्सिडेंट वाढले, कितीतरी सैनिक मारले गेले. गेल्या 2-3 वर्षामध्ये इतके सैनिक मारले गेले. आणि 2019चं ओपनिंग तर 45 सैनिक मारून सुरू झालेला आहे. तर हा केवळ सरकारचा निष्काळजीपणा आहे आणि राजकीय इच्छाशक्तीचा टोटल अभाव आहे. नाही, आजचा हा अतिशय दुःखद आणि गंभीर प्रसंग आहे. त्यामुळे आजच्या या दुःखद आणि गंभीर प्रसंगात मला काही राजकीय आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत. पूर्ण देश दुःखात आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे ही देशवासियांची भूमिका आहे आणि ती भूमिका प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे. या ठिकाणी ब्रिगेडियर साहेब जे म्हणतायत की सरकारकडे माहिती नाही, अमुक नाही, तमुक नाही, तर हे अतिशय हे काही विधान योग्य नाही. सरकारची आपली यंत्रणा असते आणि ज्या मंत्र्यांची त्यांनी नावं घेतली, कुठलंही मंत्रिमंडळ काम करत असताना सामूहिक जबाबदारी या तत्वावर काम करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा उपयोग निश्चितपणे सरकार घेत आहे. त्या ठिकाणी अनेक आपले अधिकारी आहेत. तर त्याच्यामुळे हा प्रसंग घडायलाच नको होता, घडला आहे. आता त्याच्यातून मार्ग काय काढायचा हा विषय येतो. तर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे ही सरकारची भूमिका
भूमिका आहे आणि सरकार 100% धडा शिकवणार. आता राहिला प्रश्न तिथे महबूबा मुफ्ती काय करते, ते दुसरे लोक काय करतायत. आता हाताची 5ही बोटं सारखी नसतात, ते बरोबर नव्हते म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली हे आपण मान्य करा. आता त्या ठिकाणी अशा पद्धतीची त्रिशंकू स्थिती तयार झाली होती, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागलं त्यांच्याबरोबर. पण ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हे योग्य नाहीये तर आम्ही सोडून दिलं त्यांना. सारंग गोसावी, मला 3-4 गोष्टी मांडायच्या आहेत. बोला. एक म्हणजे ना, जो पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे असं आपण म्हणतोय, तर माझ्या मते आज आपण इकॉनॉमिकल सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. जेव्हा आपण मोस्ट फेवर्ड नेशन म्हणून स्टेटस त्याचं काढून घेतो, हाही एक धडाच आहे हे आपण समजून घेऊ. दरवेळी फिजिकली अटॅक करणं, फिजिकली जाऊन तिथे काहीतरी करणं हाच एक उत्तर आहे, हे नाही. आणि दरवेळी पाकिस्तानकडे बोट दाखवणं म्हणजे काय, आपल्या एक साधं सोपं झालंय की काही झालं की कुठेतरी पाकिस्तानकडे बोट दाखवायचं आणि आपण काय करायचं ही जबाबदारी आपण झटकायची. आज काश्मीरी तरुण सहभागी होतोय की नाही होते आतंकवादामध्ये, या प्रश्नाकडे आम्ही कधीच बघणार नाही. आम्ही फक्त पाकिस्तान दोषी आहे, जयशला मारायचंय, पण ते जर हे करू शकतात तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय हे म्हणायला आम्हाला लाज वाटत नाही. इथेच आपला पराभव आहे. दुसरं, आपण कधीच मूळ प्रश्नापर्यंत जात नाही, कारण 200 ते 350 kgचे IEDs घेऊन एखादी गाडी फिरते काश्मीरमध्ये. मग तिथे काय होतं, ॲडमिनिस्ट्रेशन काय करतंय, तिथे काय नक्की कशा प्रकारचं आपण संरक्षण देतो, हे प्रश्न आपण उभे करणार नाहीत. कारण आम्हाला फक्त पटकन एक रिॲक्शन देऊन छोटंसं काहीतरी करून त्याच्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेण्याची सवय लागली आहे आणि त्यामुळेच काश्मीरचा प्रश्न हा दीर्घकालीन झालेला आहे. आता पुढे जायचं तर तरुण आहे आज काश्मीरचा, पूर्णपणे दिशाहीने होपलेस आहे, त्याच्याकडे होपच नाही की काय बघायचंय मी. आणि मग जेव्हा काय बघायचं हेच त्याला माहीत नसेल तेव्हा तो काय करतो, तर तो जी मिळेल त्या वाटेला धावत सुटतो. आज काश्मीरमधली ती स्थिती आहे. पण मिळेल ती वाट म्हणजे काश्मीरी तरुणाला मिळेल ती वाट म्हणजे हातात दगड घेऊन मारणं भारतीय सैनिकांवर ही मिळेल ती वाट प्रयत्न करतोय आपण. त्यालाही मदत करायला तयार नाही होत, सारंग त्यालाही दोषीच ठरवतोय. सारंगजी, आता काश्मीरी तरुणाकडे पर्याय नाही म्हणजे हातात दगड घेऊन भारतीय लष्करावर दगड मारणं हा पर्याय आहे काश्मीरी तरुणाकडे. कसं आहे की काश्मीरमध्ये का दगड मारायला लागले, तर जसं सांगत होते ब्रिगेडियर सर की अक्षरशः दगडफेक कमी झाली होती, स्थिती बदलली होती. मी तुम्हाला थोडीशी आठवण करून देतो. 2001 साली पण अशाच प्रकारचा हल्ला या दहशतवाद्यांनी केला होता. हा डेस्परेट हल्ला होता आणि त्याच्यानंतर परिस्थिती अशा प्रकारे आर्मीने कंट्रोल केली होती की 2004 ते 2007 हा अतिशय गोल्डन पिरियड काश्मीरसाठी तयार झाला होता, ज्याच्यामध्ये आपल्याला विकास करायचा होता. तिथे आपण कमी पडलो. त्याच्यानंतर 2014 मध्ये जे घडत गेलं आणि त्याच्यामध्ये त्यांना बुऱ्हाणवाणी नावाचा एक नेता वाटला, पण त्याला 2016 साली तो गेला. महबूबा मुफ्ती आणि नरेंद्र मोदी यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या की काहीतरी हे दोघं एकत्र आले तर आता फायनली चुकीचं का होईना पण काहीतरी एक निर्णयपर्यंत ते येतील. यांनी निर्णय न घेता वाट बघत बसले. 3 वर्षांनी त्यांनी आपला काडीमोड घोषित केली. ठीक आहे, कोणाकडे बघायचं, हुरियतवरती त्यांचा आज विश्वास राहिलेला नाहीये, ना गिलानींकडे राहिलाय. त्यामुळे उद्विग्नतेमध्ये एखादा मुलगा काय करतो तर त्याला जे इतक्या गुंतलेल्या याच्यामध्ये शेवटी राजनैतिक विषयातनच तोडगा काढायला लागतो. हे जरी खरं असलं तरी सुद्धा काहीच नाही म्हणून हातात दगड घेऊन भारतीय लष्करावर केल्या जाणाऱ्या दगडफेकीच्या संदर्भात प्रश्न तर निश्चित विचारला जाणार, का नाही विचारला जाणार आणि त्याच्याबद्दल संतापही व्यक्त केला जाणार. आपल्याकडचा वेळ थोडासा मर्यादित आहे, त्याच्यामुळे माझी बाकीच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की अगदी 1-1 मिनिटात त्यांनी आपलं मत मांडावं या चर्चेच्या शेवटी. आधी वंजारी सर. प्रश्न असा आहे, आज सारंग जे काही बोलला त्याच्याशी मी सहमत आहे की या तरुण वर्गाला मार्गदर्शन देण्याला ह्या राजकीय पक्षांनी, लिडर्स लोकांनी साथ द्यायला पाहिजे आणि त्यांना वरती आणायला पाहिजे. मी सारंगच्या मताशी ॲब्सोल्युटली सहमत आहे. बर, महाजन सर. देश शोकसागरात बुडाला आहे. एकमतानं देशाच्या पंतप्रधानांच्या मागे उभा आहे. सरकारचे हात बळकट करण्याच्या मनस्थितीत आहे. हे सगळे प्लॅटिट्यूड्स कानाला ऐकायला फार बरे वाटतात. पण एकदा शोकसागरातून बाहेर पडायचं ठरलं की वस्तुस्थितीची जाणीव तर होतेच ना. म्हणजे अजून तरी या देशामध्ये वृत्तपत्रीय स्वातंत्र्य थोडं का होईना शाबित असल्यामुळं आपल्याला जर आठवत असेल तर गेल्या कालपासून समाज माध्यमांवर एक पत्र झळकतं आहे ज्याच्यामध्ये इंटेलिजन्स एजन्सीनी 8 दिवसापूर्वीच असा इशारा दिलेला होता
की या पद्धतीचं काहीतरी घटना घडणार आहे. इंटेलिजन्स एजन्सीजनी हे देऊन सुद्धा राज्यपाल काय करत होते? राम कदम 30 सेकंद तुमच्याकरता, वेळ संपली. नाही, आता आरोप प्रत्यारोप करायचे झाले तर बरेचसे मुद्दे मांडता येतील. एक लक्षात घ्या की ज्या ठिकाणी आता ती घटना घडली, आपले 44 जवान गेलेत, तर अशा वेळेस वारंवार संयमाची भूमिका ही देशाला मान्य नाही आणि आम्हाला सुद्धा मान्य नाही. सावंत सर 30 सेकंद. बेसिकली जैसे मोहम्मदचा अझर मसूद कोण आहे? 1 जानेवारी 2001ला भारतीय जनता पार्टी सरकारने ह्याला त्या आतंकवाद्यांच्या बरोबर सोडून दिलं कंदारला. 1 सेकंद. आणि हा मी नाही, तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणालात, मला असं वाटतं की सरकार म्हटलं पाहिजे. सरकारने, भारतीय जनता पार्टी सरकार, बीजेपीचं सरकार, त्यावेळेला काँग्रेस सरकार मला काय म्हणायचं कदाचित झाला असता. मला काय म्हणायचं म्हणून प्रश्न आहे, सरकार त्यावेळेला दुसरं असतं तर विचार वेगळा झाला असता. सरकार आता कुठली आहे ते मी सांगितलं. त्यावेळेला तेच म्हणायचंय, सरकार म्हटलं पाहिजे. त्यावेळेला आम्ही विरोध केला होता सोडायला, आणि त्याच्यानंतर ह्या माणसाने पार्लमेंटवर हल्ला केला, कालचा हल्ला केला. बेसिकली जे सरकार आहेत कुठलीही, ह्या लोकांनी फार बोटचेपी धरून ठेवलेलं आहे. मोदी साहेबांनी तर 2014लाच सांगितलं आगे की आम्ही ऐसे करेंगे वैसा करेंगे पाकिस्तान को. आता 4 वर्ष वाट बघितली, काही केलं नाहीये. फक्त एक सर्जिकल स्ट्राईक करून ते मिरवलं, पिक्चर काढले. ही भूमिका जी आहे ही मी एक कुठला विषय एक सरकार म्हणून चुकीची आहे. आपल्याला बेसिकली काश्मीरचं, आता ते सागरनी जे सांगितलं हे परफेक्ट आहे. काश्मीरच्या युवकांना आपलंसं केल्याशिवाय, कारण एका माणसाचा टेररिस्ट हा दुसरा माणसाचा फ्रीडम फायटर असतो. सो समज चुकीचा असून दे, ते आम्ही भोगलेलं आहे. पण आम्ही ह्या लोकांना परत जवळ केलं. 2,500 दहशतवाद्यांना जेव्हा आम्ही आणून सैन्यात घेतो, ही गोष्ट कुठे आहे सैन्याची? आणि इकडे काय आहे, नुसतं म्हणायचं की हे करेंगे तेव्हा करेंगे, धमक्या दिल्या पाकिस्तानाला, पाकिस्तान काही करायचं नाही. हा विषय आहे, देशाला मारक ठरलेला आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. तरी संयमाची भूमिका जरी या चर्चेत सर्व मान्यवरांनी घेतली असली तरी सुद्धा आज देशातला सर्वसामान्य नागरिक संयमाचे सूर किंवा शब्द ऐकायला तयार नाही. त्याला थेट कृतीची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला शीर्षक दिल्यानंतर आत्तापर्यंतच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, कार्यक्रमाचं शीर्षक होतं आर या पार. तर बहुसंख्य लोकांनी असं म्हटलंय की आता आर या पार नाही, आता पारच असलं पाहिजे. आणि हीच भूमिका किंवा हीच भाषा जर का पाकिस्तानला कळत असेल तर आजच्या घडीला तरी याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. सामोपचाराची भाषा आणखीन काही दिवसांनी कदाचित करता येऊ शकते. तुर्तास या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. बेधडकमध्ये इथेच थांबूया.